यावर्षी कोरोनाच्या सावटामध्ये नवदुर्गा उत्सव साजरा केला जाणार आहे। नवदुर्गा उत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनानेही काही प्रमाणात निर्बंध घातले आहे। तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे। मात्र नवदुर्गा उत्सवात ही सवय धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाविकांनी हाताला सॅनिटायझर लावून आरती घेणे टाळणे गरजेचे आहे, असे मत तज्ञांचे आहे। नवदुर्गा मूर्तीची स्थापना शनिवारी झाली आहे। नवदुर्गा भक्तांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र कोरोनामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळी प्रत्येक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत। दरम्यान 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने नवदुर्गा मातेची पूजा अर्चा केली जाणार असून कोरोनाचे विघ्न दूर करण्याची मनोकामना प्रत्येक भाविक करणार आहे। नवदुर्गाची सकाळ सायंकाळ आरती तसेच प्रसाद वितरित करण्याची पद्धत आहे। आरती झाल्यानंतर धूप तसेच आरती घेताना खबरदारी महत्त्वाची आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवदुर्गा उत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे। मात्र प्रत्येक मंडळात दररोज आरती केली जाणार आहे। सॅनिटायझर ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळे आरती घेताना हाताला सॅनिटायझर लावून आरती करू नये। या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, सुरनी।